नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला होता की सर, दिलेला कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होईल? म्हणजेच एखाद्या वर्षी दिलेला कॅलेंडर आहे तो किती वर्षांनी रिपीट होतो किंवा त्याची पुनरावृत्ती होते. तर आपण बघूया आज. अगोदर तुम्हाला माहीत हवे की लीप वर्ष कोणता असतो. लीप वर्ष म्हणजे असा एखादा वर्ष असतो की त्याला 4ने पूर्ण भाग जातो. लीप वर्ष ओळखायचं कसं आहे, त्या वर्षाला 4ने भाग दिल्यानंतर जर बाकी शून्य उरत असेल तर तो लीप वर्ष असतो. म्हणजे 2024 हा लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. आणि साध्या वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. आता सपोज दिलेला वर्ष 2025चा कॅलेंडर आहे. दिलेला कॅलेंडर हा 2025चा आहे. तर तो किती वर्षांनी रिपीट होईल आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला अगोदर बघायचं आहे की 2025च्या अगोदरचा वर्ष कोणता आहे? 2024. आणि जर अगोदरचा वर्ष जर लीप वर्ष असेल, लीप वर्ष असेल तर दिलेला कॅलेंडर 2025चा 6 वर्षांनी रिपीट होईल. किती वर्षांनी रिपीट होईल? 6 वर्षांनी. आणि पुढची कंडिशन आहे, जर दिलेला कॅलेंडर 2026चा असेल, दिलेला कॅलेंडर हा 2026चा असेल आणि त्याच्या पुढचा वर्ष 2025 आहे आणि अगोदरचा वर्ष हा लीप वर्ष नाही आहे, त्यामुळे 2026चा कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होईल? 11 वर्षांनी. दिलेला कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होईल? 11 वर्षांनी. आणि तिसरी कंडिशन काय आहे, जर दिलेला कॅलेंडर हा लीप वर्षाचा असेल, स्वतः लीप वर्षाचा असेल, तर तो कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतो? 28 वर्षांनी. किती वर्षांनी रिपीट होतो? 28 वर्षांनी रिपीट होतो. आता आपल्याला एक क्वेश्चन दिलेला होता अकॅडमीच्या पेपरमध्ये की 1999चा कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? बघा, दिलेला वर्ष कोणता आहे? 1999. त्याच्या पुढचा वर्ष कोणता आहे? 1900. म्हणजे त्याच्या अगोदरचा वर्ष कोणता आहे? 1998. 1998 हा लीप वर्ष नाही, कारण की त्याला 4ने पूर्ण भाग जाणार नाही, त्यामुळे हा लीप वर्ष नाही आहे. त्यामुळे 1999चा कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होईल? 11 वर्षांनी. किती वर्षांनी? 11 वर्षांनी. म्हणून आपल्याला विचारलं होतं की कोणत्या वर्षी रिपीट येईल, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे 11 मिळवायचे आहेत. म्हणजे 1999मध्ये जर 11 मिळवले तर किती येतो आन्सर आपला? 2010. म्हणजेच 1999चा कॅलेंडर कोणत्या वर्षी पुनरावृत्ती होईल त्याची? तर 2010ला. आपला पहिलाच ऑप्शन बरोबर दिलेला होता. अशा सोप्या ट्रिकसाठी चॅनलला फॉलो करा आणि एक कमेंटमध्ये सांगा की 2027चा कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होईल? 2027चा कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होईल? कमेंट करून उत्तर सांगा. थँक्यू.